श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. श्रीपाद श्रीवल्लभ. गुरुचरित्र अध्याय 21. आपण अध्याय 20 मध्ये बघितलं की गुरुकृपेने विप्र महिलेला 2 पुत्र झाले, पण लहान मुलगा 3 वर्षाचा असतानाच धनुर्वाताने गेला आणि त्या स्त्रीने गुरूंचे शब्द खोटे ठरले म्हणून मुलासहित अग्निप्रवेश करायचे ठरवले. तरुण ब्रह्मचारी तिथे आला आणि त्यांनी मृत बालकाच्या आईला समजवण्याचा प्रयत्न केला. त्या तरुण ब्रह्मचार्याने त्या मृत बालकाच्या आईचे सांत्वन करण्याचा प्रयत्न केला. 4 उपदेशाच्या गोष्टी सांगितल्या. या संसारामध्ये प्रत्येक जीव आपल्या कर्मानुसार जन्मास येतात व कर्माप्रमाणे सुखदुःखे भोगतात. म्हणून ज्ञात्याने जन्माचा संतोष व मृत्यूचा रोष मानू नये. अशा प्रकारे तो ब्रह्मचारी सर्व ज्ञान विस्तारपूर्वक सांगत होता. तेव्हा ती स्त्री म्हणाली, स्वामी, आपण मला धर्मज्ञान, जीवनाचे तत्वज्ञान पूर्णपणे सांगितले, पण माझे समाधान होत नाही. प्रारब्ध जर सर्वश्रेष्ठ आहे तर हरिभक्ती कशाला करायची? आम्ही आधीच दुर्दैवी होतो, म्हणून तर श्रीगुरूंना शरण गेलो. त्यांनी दिलेल्या अभिवचनावर आमची श्रद्धा होती. नृसिंह सरस्वती हे त्रिमूर्तीचे अवतार आहेत. त्यांनी दिलेला शब्द खोटा कसा होईल ते सांगा. तेव्हा आता मी प्राणत्याग करून तो गुरूंना अर्पण करीन. त्यांची कीर्ती सर्वत्र पसरो, असे मृत बालकाची आई म्हणाली. तिचे बोलणे ऐकून आणि गुरुवरील रूढ श्रद्धा पाहून तो ब्रह्मचारी तिला म्हणाला, माते, तू असा त्रागा करू नकोस. तुझ्या मुलाचा मृत्यू झालाच आहे, तर तू त्याचे प्रेत श्री गुरुच्या स्थानी घेऊन जा. त्याप्रमाणे ती मुलाला घेऊन औदुंबर वृक्षापाशी आली. पुत्रशोक हा सर्व दुःखाहून असह्य असतो. त्या मातापित्रास 2 दिवस झोप नव्हती. 3 प्रहर रात्र झाली. तेव्हा त्या स्त्रीला झोप लागली. तिला अचानक एक जटाधारी हातात योगदंड व त्रिशूळ घेऊन त्या औदुंबर वृक्षापाशी उभा असलेला दिसला. तो तिला म्हणाला, तू ओरडून शोक करू नकोस. तुझ्या मुलावरती आपण उपाय करूया. त्याने आपल्या जवळील भस्म त्या मुलाच्या सर्वांगास लावायला तिला दिले. त्या मुलाचे तोंड उघडून प्राणवायू भरला. प्राण म्हणजे वायूच असतो. तो बाहेर निघून गेला आहे. तो पुन्हा आणून घालतो. तुझा मुलगा जिवंत होईल. इतके स्वप्न होत आहे तोच तिला जाग आली आणि आपल्या मुलाच्या प्रेतात दुगदुगी येऊन तो जिवंत झाला आहे असे पाहताच तिला प्रथम विश्वासच बसेना. पण मुलाने भूक लागली असे म्हणून खायला मागितले. तो तिला पाना फुटला. हे सारे तिने आपल्या पतीला सांगितले. त्या दोघांनी मग स्नान करून रात्रीच गुरुपादुका धुवून औदुंबराची व पादुकांची पूजा केली. गुरुची क्षमा मागितली. एवढे होईपर्यंत रात्र संपली. सूर्य उगवला. मुलाचे अंत्यसंस्कार करण्यासाठी ब्राह्मण मंडळी जमा झाली. तो बालक जिवंत आहे असे दिसले. हे पाहून सर्वांना आश्चर्य वाटले. गुरुमहिमा असा आहे. अनेक लोकांची इच्छा तेथे पूर्ण झाल्या आहेत. स्थान महिमा अपार आहे. त्या औदुंबराच्या तळाशी श्री गुरूंचा वास असतो व त्याची आराधना केल्यास कामना तात्काळ पूर्ण होतात. श्री गुरुदेव दत्त. अध्याय 21 समाप्त. या अध्यायात आपल्याला एकच समजते, गुरूंवर जर पूर्ण श्रद्धा ठेवली ना तर मृत्यू सुद्धा टळू शकतो. गुरूंनी दिलेला शब्द, गुरूंनी दिलेला आशीर्वाद, त्यांनी दिलेला वर कधीच खोटा ठरत नाही. म्हणून गुरूंच्या चरणी लीन व्हा. गुरुचरित्र पारायण करा. स्वामी नामाचा जप करा. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.
श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.